नमस्कार मित्रांनो, पश्चिम बंगालमध्ये एक प्रचंड विजय भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की हा जो विजय भारतीय जनता पक्षाला मिळाला आहे त्याच्याकरता खर्च किती झाला माहिती आहे तुम्हाला? एवढं मोठं राज्य, एवढं मोठी ही प्रचार यंत्रणा, तुम्ही निश्चित म्हणाल की कोट्यावधी रुपये खर्च झाले असतील निश्चित, किंवा लाखात तर निश्चितच. तर अशावेळी तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की ह्या सगळ्या ही जी निवडणूक झाली, भारतीय जनता पक्षाने जी लढवली, त्याचं बजेट होतं फक्त ₹10. आणि हे ₹10 कुठे खर्च झाले? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अ, पश्चिम बंगालमध्ये एक अतिशय लोकप्रिय अशी एक भेळ आहे, तिला झालमुडी म्हणतात. खूप टेस्टी असते ती, पण थोडीशी तिखट असते, आपल्या कोल्हापूरकडे कशी मिळते तशी. पण कोल्हापूरच्या भेळीपेक्षा थोडीशी वेगळी अशी झालमुडी, आणि ही अत्यंत लोकप्रिय आहे पश्चिम बंगालमध्ये. तर पंतप्रधानांनी ₹10 ची झालमुडी खाल्ली एका दुकानावरती, आणि त्याचा व्हिडिओ मित्रांनो जवळजवळ 10 कोटी लोकांनी पाहिला. आश्चर्य वाटेल तुम्हाला. आणि योगायोग बघा की पश्चिम बंगालची जी लोकसंख्या आहे ती जवळजवळ 10 कोटीच्या आसपास आहे. आणि एक नेता ज्याला विजन असेल तर तो काय करू शकतो हे मोदींनी याच्यातून दाखवून दिलं, की एक ₹10 ची त्यांनी भेळ खाल्ली जी तिथे तिथे पश्चिम बंगालमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे, आणि त्यांनी तिथल्या लोकांची मनं जिंकून घेतली फक्त ₹10 मध्ये. व्हेरी इंटरेस्टिंग, आणि अभिनंदन भारतीय जनता पक्षाचं. धन्यवाद.